महायुतीमध्ये 2 डिसेंबर नंतर भूकंप येणार अशी चर्चा आता आणखी जोर धरू लागली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही युती विचारधारा एक असल्यामुळे झाली असून ती कायम राहणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मात्र त्यावरही रवींद्र चव्हाणांनी सूचक वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत थांबा, सगळं स्पष्ट होईल असं रवींद्र चव्हाणांनी पुन्हा स्पष्ट केलंय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद टोकाला गेलाय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारांवर, विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहते। नाही आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं सर। पण काय नेमकं सर? चला काय सर? ह्याला घे ना सर। काय अर्थ समजावं सर? नेमकं काय? 1 मिनिट जरा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।